Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील बंडखोरीनंतर अब्दुल सत्तारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची 3.5 तास बैठक. युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या. शिंदेंच्या सत्तारांना सूचना. सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. कोकण विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. रायगडमध्येही शिंदेंच्या शिवसेनेच्या जोईली दळवी अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार. 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यास महायुतीला यश. शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर ही घोषणा. फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांकडून अभिनंदन. कर्जमाफीच्या निर्णयानंतर मंत्र्यांकडून टाळ्या वाजवत फडणवीसांचं कौतुक. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद. अर्जावर बोगस सही. सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप. तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. काँग्रेस उमेदवार हर्षजी देशमुखांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप. संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात सरकार विरोधात आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चाचं आयोजन. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आव्हाड आंदोलनात सहभागी होणार. गुजरातमध्ये सुरत-धुळे महामार्गावर भीषण अपघात. 2 बस अपघातात 7 जणांचा मृत्यू. अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर. पंतप्रधान मोदींकडूनही शोक व्यक्त. मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगावमध्ये पाऊस. कोल्हापूरच्या राधानगरीत ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार. मुरगुड पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल. छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती. कर्नाटकात डीके शिवकुमार सरकारचा शपथविधी. बंगळुरूतील लोकभवन परिसरात सोहळा. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार पदभार स्वीकारणार. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना स्थान मिळणार. बिहारच्या पटनामध्ये खानसर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार. 8 ते 10 राऊंड फायर झाल्याचा दावा. 2 कोचिंग चालकांमध्ये वर्चस्व गाजवण्यावरून वाद. सुरक्षा रक्षकांनाही मारहाण झाल्याची माहिती. इराणचा कुवेत आणि बहरीन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.